मुलांना एक्सेल ट्युशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण आम्ही कोण या कवितेवर शब्दार्थ आणि प्रश्न उत्तर पाहणार आहोत. तर सुरू करूया. शब्दार्थ. पुसता म्हणजे विचारता. दाताड दातांचा समुदाय तोंड. मासिक महिन्यातून एकदा प्रसिद्ध होणारे नियतकालिक. पुसणे विचारणे, वेंगाडणे याचनेसाठी किंवा तिरस्काराने तोंड वाकडे करणे. गुच्छ, झुपका, घोस, फुलांची जुडी. अखंड, सतत. साहित्य, कथा, कादंबरी, नाटक, निबंध, कविता वगैरे लेखन. वाग्दन, साहित्य लेखन. बरगच्च, पूर्ण भरलेली. दाऊ, दाखवू. गट्ट, मेळा. वगळणे, अलग करणे, बाजूला टाकणे. क्षणी, क्षणात. परमय, दुसऱ्याचे साहित्य, दुसऱ्याचे लेखन. सुगावा, तपास. कुबेर, देवांचा खजिनदार. लक्तरे, चिंध्या, फाटकी वस्त्रे. पोतडी, पिशवी. दोस्त, मित्र. दुश्मन, शत्रू. गतप्रभ, निस्तेज, तेजहीन. साप्ताहिक, 7 दिवसातून किंवा आठवड्यातून एकदा प्रसिद्ध होणारे नियतकालिक. आता आपण वाक्प्रचार पाहणार आहोत. सुगावा लागणे, तपास लागणे, माहिती मिळणे. उदे उदे करणे, अतिशय स्तुती करणे, जय जयकार करणे. खल्लास होणे, मरणे, समाप्त होणे, संपणे. वर्षा होणे, वृष्टी होणे, प्रशंसेचा पाऊस पडणे. तुटून पडणे, हल्ला करणे, नेटाने कामास लागणे. चामडी लोंबवणे, चामडी फुटेपर्यंत मरणे, रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करणे. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. पहिला, अखंड स्तुतीचा वर्षाव कवीवर का चालतो? उत्तर: कवीच्या कविता गुच्छ, तरंग, अंजली यासारख्या प्रसिद्ध मासिकातून, साप्ताहिकातून छापून येतात, म्हणून त्याच्यावर अखंड स्तुतीचा वर्षाव चालतो. दुसरा प्रश्न, कवी कुबेराघरी दरोडा का घालतो? उत्तर: कुबेराघरी प्रतिभासंपन्न कवी चोरून नाव मिळविण्यासारखे खूप साहित्य व कविता उपलब्ध असतात, म्हणून कवी कुबेराघरी दरोडा घालतो. तिसरा प्रश्न, कोणाची चामडी लोळवू असे कवी म्हणतो? उत्तर: कवीचे जे कोणी दुश्मन असतील त्यांची चामडी लोळवू असे कवी म्हणतो. चौथा प्रश्न, कवी प्र. के. अत्रे यांनी कवी म्हणून कोणते टोपण नाव घेतले? उत्तर: कवी प्र. के. अत्रे यांनी कवी म्हणून केशवकुमार हे टोपण नाव घेतले. पाचवा प्रश्न, प्र. के. अत्रे यांच्या विडंबनपर कवितासंग्रहाचे नाव लिहा. उत्तर: झेंडूची फुले हे प्र. के. अत्रे यांच्या विडंबनपर कवितासंग्रहाचे नाव आहे. खालील प्रश्नांची प्रत्येकी 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न, काव्याची पोतडी काखोटीला मारून कवी काय करतो? उत्तर: काव्याची पोतडी काखोटीला मारून कवी रस्त्यातून हिंडतो. येणाऱ्या जाणाऱ्यांना रस्त्यात थांबवून तो आपल्या कविता गाऊन दाखवतो. मित्रांचे मेळावे भरवून तो त्यांचा जयजयकार करतो. दुसरा, कवीला वगळल्यास कोणता परिणाम होऊ शकेल? उत्तर: कवीला वगळल्यास ताबडतोब एका क्षणात सारी साप्ताहिके निष्प्रभ होऊन जातील, तसेच सगळी मासिके खल्लास होऊन जातील. त्यामुळे मराठीची शान काही पुढे उरणार नाही. इ. खालील प्रश्नांची प्रत्येकी 5 ते 7 वाक्यात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न, कवी काय काय करू इच्छितो? उत्तर: दुसऱ्या प्रसिद्ध व प्रतिभासंपन्न कवीच्या कविता चोरून आपण त्या आपल्या नावावर प्रसिद्ध करून, तसेच परभाषेतील कवितांची भाषांतरे मराठीत करून ती आपल्या नावावर छापवून घेऊ. याचा सुगावा कोणालाही लागू देणार नाही. डोळ्यांदेखत आपण कुबेराघरी म्हणजे प्रतिभासंपन्न कवीच्या घरी दरोडा घालून त्याच्या
उत्तम कविता लुटून नेणार ते वाग्धन आपण आपल्या नावावर लावून आपली लक्तरे अर्ध्या कच्च्या कविता लपविण्याचा प्रयत्न करू. या गोष्टी कवी करू इच्छितो. दुसरा प्रश्न. कवीने आपला परिचय कसा करून दिला आहे? उत्तर. आम्ही कोण म्हणून काय विचारता? तुमच्या असल्या तोंड वेगाडून विचारण्याने आमच्यासारख्या कवींना तो अपमान वाटतो. आम्ही एवढे प्रसिद्ध आहोत की आमचे फोटो मासिकात, पुस्तकात, साप्ताहिकात प्रसिद्ध होत असतात. ते तुम्ही कधी पाहिले नाहीत काय? किंवा गुच्छ, अंजली, तरंग ही साहित्याला वाहिलेली नियतकालिके तुम्ही अजून वाचली नाहीत कशी? आश्चर्यच म्हणायला हवं हे. आमच्यावर स्तुतिपर पत्रांना रसिकांकडून अखंड वर्षाव होत असतो. तुम्ही मात्र आमच्या स्तुत्य कार्यापासून अपरिचित आहात. दुसऱ्यांच्या कविता चोरून स्वतःच्या नावावर छापून थोर झालेल्या आमच्यासारख्या कवींची आता तरी ओळख तुम्ही धरा. धन्यवाद.